सो हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही सर्वजण? मजेत असलं पाहिजे. सो अखेरकार तो दिवस आलेलाच आहे, म्हणजे आपल्या घनसोली गावाची मानाची पालखी. सो आता आपण चाललो घनसोलीला. तिथं थोड्याच वेळात निघेलसुद्धा पालखी आणि आपण रेडी वगैरे झालो, टी शर्ट वगैरे टाकून. वर्ष तिसरं आहे आपल्या पालखीचा, जसे की तुम्ही इंस्टावरती व्हिडिओ बघितलीच आपली. आणि आता आपण निघलो आहे, आय डी वगैरे घेतलं, म्हणजे बघू जेवढा चाललं होईल तेवढा. आणि मी तर बेलापूरवरनं परत येणार आहे घरी. सॉक्स वगैरे घालतोय, चालायचं ना दादाला. काय बोलणार दादा? तयारी बघा, यांची चप्पल वगैरे पुसून होते. सागर दादा तिथे आहे आणि शोमूबाई, हर्षदबाई सर्वजण आहेत. सकाळ सकाळी फटांगऱ्या फोडते ए भाई. सकाळ सकाळी उठवते सगळ्यांना, सकाळ सकाळी उगच. सो गाईज, आता आपण आलेलो आहे शिवमोबाईला गाडी ठेवायची आहे, तेच ठेवायला येतोय. आता आपण राबडायला आहे आणि आपल्यासोबत आहे भावर्तभाई पण आपल्यासोबत बेलापूरपर्यंत. म्हणजे आम्ही दोघं जोडी जमले आमच्या दोघांची. आम्ही दोघं येऊ रिटर्न बेलापूरवरनं. सो तुझा काय प्रॉब्लेम आहे? घरी कशाला येतोय तू? जायचं नाही फिरायला डायरेक्ट? हा, त्याची 10वी आहे. सो गाईज, आता चालू झालेलं आहे तिथं आणि आपण गाड्या लावायला आलतो. आता सर्वजण जायचं आहे, बॅग ठेवायला चाललेत वगैरे सर्वजण. आणि आपल्यासोबत आहेत, म्हणजे आहेत आपली पोरं. आता आपण चाललो तिथपर्यंत चालत जाऊया आपल्या हनुमान मंदिराजवळ. आणि तुम्हाला थोडा साऊंड येतच असेल मला तेवढं वाटतंय. सो चला तिथे जाऊन बघूया. तयारी वगैरे चालू आहे इथे, तुम्ही बघू शकता. तयारी वगैरे चालू आहे बघा. तयारी स्पायरो वगैरे. आपला यतीश बंधू आहे, यतीश बंधू आपला. शकता तुम्ही सचिन दादा आपले, आणि म्हणजे सर्व आपलेच आहेत. सो मनीष दादा आणि नाना वगैरे आहेत. आपला छोटा वगैरे कसं वाचतंय इथं. सो भावर्तबाई आणि आहेतच आपली सर्वजण. आता काय बोलशील पालखीबद्दल? एक नंबर, जाम मजा आली. आमच्या गावाची पालखी निघलाय, जाम आम्ही मजा करू. सो जसं की तुम्ही बघितलंच, सर्वजण बोलतात भारी भारी भारी. आणि सो आता निघेलच, थोड्या वेळात आरती होईल आणि पालखी निघेल. आणि आता एक गाणी सुद्धा होईल ना, आणि सर्वजण आहेत. आता आरती चालू होईल आणि आता पालखी सुद्धा निघेल आरती चालू झाल्यानंतरला, आणि आरती झाल्यानंतरला, सॉरी. सो आता बघा तुम्ही, आणि आतमध्ये फुल तयारी चालू आहे, म्हणजे पालखी काढायची. सो चला बघूया. आतमध्ये पालखी फिरते, जसं की तुम्ही बघू शकता. आतमध्ये हे बघा, आतमध्ये पालखी फिरते. हॅलो. तो गाईज, आता पालखी निघेल. आपण आपली जागा पकडून घेतलेली आहे. उदो
चला चाललेस ऑक्टोबस अरे माकली बाबा माकली आहे वरती पालखीवरती. गेल्या वर्षी आपले मोर होते म्हणजे हे होते पिकॉक होता आणि यावर्षी माकली म्हणजे ऑक्टोबस आहे. सो तुम्ही बघू शकता खूप छान वाटतंय. सो बघा तुम्ही आता म्हणजे आरती होईल मग पालखी मार्गस्थाला मग बनतो दादा आपला कालच्या व्हिडिओमध्ये. सो कालच्या व्हिडिओमध्ये एकाच जागेवर तीन सोबत लावण्याचं काम चालू आहे. कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय शिव दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव मगर तुझ गौरी कुमरा चंदनाची ओढणी शोभा रुंजून तीनो पुरी चरणी हागर्या जय देव जय सुंगल मूर्ती दर्शन मात्रे मान होते निराशा केशापासून चोरी भोपाशा अंबे तुझ वाचून कुंकण निराशा नरक लिंगाला पकपक रेषा जय देवी महिषासुरमर्दिनी दुर्वर्धी सर्वर्धी तारिक संजीवनी जय देवी
कवीरा श्री दर्शन पामरा दर्शन गवरा हरण मी तुझा लागे दे दर्शन आरती कवीरा सर्व पूज देते नवती मन भावे स्मरून ते नर संकटाचे वेळी काढाडूनी प्रगट होते करीते कवीरा जय जय माधवरा जय माधवरा शरण मी तुझा लागला आरती कवीरा तो तुझी आयती कीर्ती किती बोलू अल्पमती बोलू अल्पमती कवीते कवीरा ते दर्शन गवरा देई माधवरा शरण मी तुझा लागे देई दर्शन पामरा दर्शन पामरा आरती कवीरा शांती होई तृप्त होई सेवा मान्य करी आई अभयाच्या देशी वारा देवी तोई वैरा देवी चरणी कवेरी तुझा लागे देई दर्शन पामरा दर्शन पामरा आरती कवीरा डोलान पाहिन रूप तुझे तुझे अनंतन अनंत पूजन भावेव वाहिन नमेव तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव विद्या ददन्तमेव तमेव धर्मं मम देवते कायण माता मतींद्र देवा पूजा करावा परमेश्वरं करोति यज्ञं समर्पयं नारायणाचे समर्पयं आत्वं केत्वं वेदरामोदरं वासुदेवं हरि वेदवं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगल्ये शिवे सर्वादि साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सो गाईज आता ठरवलंय पाय पडायचा आणि निघायचं चालत. जय 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 वेल गॉड. पाय पडायचं आणि मग निघायचा. कडक गाणे गाईज कडक गाणे. गाईज बघा पहिला झेंडा आलेला आहे. बँड वगैरे रेडी आहे आपला. इकडे
तुम्ही बघू शकता द्रोणी आपली. तो तर आज एवढं लेट आलेले आहे, तुला विचारू काय झालंय काय नाही. का एवढं लेट का? एवढं लेट का? लेट झालं, तयारी करत होतो. खूप भारी. आता झाले, आता बघू कसं काय. तो काय तुम्ही बघू शकता हा पहिला झेंडा आहे. अजून लास्टचा झेंडा निघालेला नाही आहे, कारण की अजून पालखी आपली इथं आली नाही आहे इथं. तो तिथं येईल तेव्हा तो लास्टचा झेंडा निघेल, म्हणजे तिथून पहिला झेंडा निघाला तिथून, कारण की पहिल्या झेंड्याशिवाय पालखी निघत नाही. तो पहिला झेंडा निघालेला आहे. आता तो तिथून पालखी येईल, मग लास्टचा झेंडा येईल. चला बघूया. चौकापर्यंत येतील आपला, म्हणजे अर्धी लोक चौकापर्यंत येतील आणि अर्धी लोक नाक्यापर्यंत. कोण कोण येते काय काय तर सर्व दाखवतो. सर्व गाव तर आहेच आपला, बघा बघू शकता तुम्ही. आणि खूप छान. तो गाईज आता आपले मराठी शाळेत बोलावलं आहे आणि शिरा नाश्ता आहे. हे बघा रितेश भाई खाओगे? चल थोडा थोडा शेअरिंग 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 इज केअरिंग आहे. शेअरिंग रिक्षा चालक चालकांचे आता काय कसं वाटतं तुम्हाला आपली पालखी निघाली गावातून? खूप आनंद वाटतं. आज सुखसोल आम्ही ह्या डोळ्याने हे आमचं भाग्य आहे. मेन गोष्ट म्हणजे आपला गाव एकत्र येतोय, सगळे एकत्र मजा करतात, ते मेन बघून खूप बरं वाटतं. बरोबर आहे का? बरोबर आहे. नवी मुंबईतले सर्व लोक येस येस आवडीने येतात, म्हणजे आपल्या गावातूनच नाही फक्त. सो गाईज आता आपली पालखी येईल, गावदेवीला भेट देईल आणि मग इथं थोडासा हे आहे आणि म्हणजे मग आपली पालखी निघेल गावाच्या बाहेर. आणि सो आता बघूया. हे पालखी येते तिथून बघा. आपण पहिला झेंडा लावतो, जास्त झेंडा सुद्धा यायचा बाकी आहे. so बघूया. काय झालं? मिकी माऊस गला बिला डर रही है, गला बिला कर रही है. आता पालखीचा एक गावदेवी आईच्या भेटीला, गावदेवीच्या आईला तो पालखीचा एक गावदेवी आईला भेटून भेटायला आणि गावदेवीच्या आता पालखीचा एक गावदेवी आईला भेटायला इथून आल्यावरती आणि इथून थोडा हे झालं शो वगैरे, मग पालखी निघेल.
तुम्हाला जास्त काही दाखवता आला नाही कारण की माझा फोन टेम्पोत होता आणि रॉकेट वगैरे फुल चालूच आहे तिथे. म्हणजे आपला दिवाले कोलीवाडा केले गौरांग भाई आपला सर्वजण आहेतच मागे, जयदादा वगैरे आहे. सो गाईज आता काय जास्त दाखवता आलं नाही आणि आपले हालत टाईट झालेली आहे फुल. आणि आपण यश दादाच्या सोबत आहे. यश दादा हालत फुल टाईट आहे, पाण्याची सेवा करतो आपण. आणि पोरं आहेत आपली मागं पुढं. चला आता पुढे बघा पाणी वगैरे देतोय आपण. आणि हा व्ह्यू बघण्यासारखा व्ह्यू आहे. चला जाऊया गणपती गावाला, पालखी मानाची येऊया रे डोंगराला. चला जाऊया गंचोली गावाला,